नमस्कार दोस्तों, मैं हूं मोहम्मद ताहिर। मैं इस वक्त जो हूँ विरार मुख्यालय के बाहर खड़ा हूं और यहाँ पे जो ईश्वर धुले जी की आज जो कंप्लेंट थी, उन्होंने एक कंप्लेंट दिया है कि यहाँ पर जो है पहले एक स्ट्रेचर बना हुआ था। ये मैं आपको दिखा रहा हूँ, यहाँ से यहाँ तक एक स्ट्रेचर बना हुआ था जिसमें वो चित्र में दिखाया गया है। लेकिन उन्होंने आज जो लेटर दिया, उस लेटर में यह स्पष्ट किया है कि यहाँ पे चित्र बना हुआ भी था और उसको तोड़ दिया गया। क्यों तोड़ा गया, किस वजह से तोड़ा गया, ये इसका जवाब महानगर पालिका को देना पड़ेगा। और यहाँ पर उन्होंने अब मांगनी की है कि यहाँ पे जो स्ट्रेचर था वापस उसको बनाया जाए और बनाने के बाद में यहाँ पे जो स्थापना जी थी वो किया जाए। मैं आपको बता चलूं, ये वसई विरार है, महानगर पालिका, यहाँ पे कुछ भी हो सकता है, रात रात चोरी भी हो सकती है। अब समझो, ये महानगर पालिका ने यहाँ पे स्ट्रेचर इतना बड़ा खड़ा किया, जिस पिक्चर में मैं आपको दिखा रहा हूँ, और वो पिक्चर ये करीबन 7 से 8 फुट है। 8 से 9 फुट का एक स्ट्रेचर बड़ा बनाया गया था और इसको यहाँ पे पूरा नष्ट करके क्षार कर दिया। अब समझो, बाबा साहब अंबेडकर का मूर्ति कहाँ पे नहीं है, किस जगह पे नहीं है। अगर ऐसा महानगर पालिका भ्रष्टाचार करेंगी तो आम जनता के लिए क्या आपको सोचना पड़ सकता है। आप देख सकते हो, बड़े बड़े बिल्डर लोग जो होते हैं बड़ी बड़ी इमारत खड़ी कर देते हैं, लेकिन उनका कुछ नहीं होता। और यहाँ एक रात में उस जो स्ट्रेचर था उसको हटा के नष्ट कर दिया गया। अभी ईश्वर धुले जी की मांग यही है कि जहाँ पे वो स्ट्रेचर था वापस वो बनाया जाए और यहाँ पर हमारी मांगनी पूरी है। अगर ऐसा नहीं हुआ तो वापस से वो फिर आंदोलन भी करेंगे। देख रहे सोनी स्टार टीवी में आपके सामने मौजूद हूँ, मोहम्मद ताहिर, विरार महानगर पालिका से। अरे भाई, बड़े साहब आने तुम खड़े हो, देख लो मेरा कैमरा देखो खाली। कैमरे में हमसे बोलने वाले इथे कमी न असल्यामुळे शनिवार आपल्याला डायरेक्ट आम्ही लोक नाही मानतो गुरुवारी म्हणजे अच्छा गुरुवारी म्हणजे आता डायरेक्ट दुसऱ्याकडे बरं ठीक आहे. तर मग आम्ही बाहेर थांबलो. म्हणतात साहेबांचा पण निरोप आहेत ना, तुम्ही आतमध्ये जायचं नाही. आम्ही बाहेर थांबलो. आम्ही ते म्हणतो बरोबर गुरुवारीची वेळ मागितली. बरं काही विषय असतात, आता विषय सुरुवात करू. पॉवर हा इथे असतात, तुम्हाला कधी तो विषय माहित असेल की पॉवर असताना इथे जी काही एक संघटना आहे, हा भारतीय संविधान महोत्सव समिती वसई तालुका यांच्या वतीनं एक 12/1/2024 रोजी आपल्याला एक अर्ज दिला होता आयुक्तांच्या नावे. तो अर्ज असा होता की या ठिकाणी म्हणजे महापालिकेच्या परिसरामध्ये बघा, भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त भारताच्या संविधानाच्या प्रस्थानाची कोनशिला असलेला चौथरा महानगरपालिका मुख्यालय परिसरात व पालिकेच्या क्षेत्रातील विविध ठिकाणी सन्मानपूर्वक बसण्याबाबत असं त्यांनी पण आपल्याला तेव्हा लेटर दिलं होतं. आणि त्यानंतर त्याची दखल घेऊन महापालिकेचे म्हणजे आयुक्त आपल्याकडे कल्पना असेल तर तिथे कौन्सिलरचं काम चालू केलं होतं बसवण्याचं. आणि त्यावेळेला ते काम पूर्णतः होत होतं, जवळ 75% काम झालं होतं. पण अशा वेळेला अचानक काय झालं कल्पना नाही, कोणाचा आदेश आला आणि अचानक ते काही ठिकाणी ते नष्ट करण्यात आलं. आणि त्यामुळे बरेचशा लोकांमध्ये त्याची प्रतिभूमती सगळ्यांना याची कल्पना आहे. आता त्या थोड्याशा भावनेचा प्रश्न आलेला आहे. काही लोक जे संविधान प्रेमी जे लोक आहेत त्यांच्या भावना दुखवल्या आहेत. तर आमची विनंती हे याच्या पत्राच्या आधारे आम्ही एक पक्षाचा लेटर देतो की या संदर्भात हे निवेदन देतो, आपण याची चेक करावं. हा फोटो आहे याच्यामध्ये, तुम्हाला देतो फोटो बघा तुम्ही. गेटवर बनलेला आहे आपल्या याच्या समोरचा हा फोटो आहे. बरं, तर आपण ऐकून चर्चा करावी. आणि आता झालेलं काम बंद करण्यात आलं असं काही प्रकार आहे तो. त्याचं कारण काय आणि कोणी आदेश दिला, तर या संदर्भात एक निवेदन आहे, आपण देतो. आणि यानंतर पुढचं आमची विनंती अशी असेल की जे झालेलं काम होतं तर ते पूर्ण करावं. ही चांगली गोष्ट आहे. भारतात संविधान सर्वांसाठी अपेक्षित आहे. सर्व ठिकाणी जाऊयात. सांगू का? हा विषय मला माहित नाही. पण या अनुषंगानं मागच्याच आठवड्यामध्ये मी बांधकाम विभागाला सूचना दिलेल्या आहे. ओके सर, आपल्याकडे संविधान असलं पाहिजे. ओके, मी कुलकर्णी नाही घेतलेला आहे. ओके, संविधान आपल्याकडे व्यवस्थित असलं पाहिजे.
म्हणजे त्या कोपऱ्यात करायचं का आतमध्ये करायचं पोर्चमध्ये आणि कशा पद्धतीनं करायचं मार्बलवरती करायचं ते एम्बॉसिंग करायचं तिथे याच्यावरती चर्चा झालेली आहे. ऑलरेडी विभागाला सूचना आम्ही दिली की संविधानाचं हे आपल्याकडे असलं पाहिजे. ते कुठं करायचं की पालघर झेडपीला केलं तशा पद्धतीने मार्बलवरती करायचं आणि काही चांगले पर्याय घेत आहे. चांगली गोष्ट आहे पण ते चालू झालं काम ते बंद केलं मग काय मला बनलं आहे. तर जर संविधानाबद्दल जर म्हणत असाल तर आपण या पद्धतीच्या ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. गव्हर्नमेंटच्या जिल्ह्याप्रमाणे जे शासकीय कार्यालय आहे तिथे तुझे संविधानाची ती प्रतिमा लागली पाहिजे. भरपूर ठिकाणी लागलेलं आहे. प्रतिमा बाजूला लागलेली आहे. प्रतिमा आपल्याला सगळीकडे इव्हन मनातही तुम्ही त्यांचं म्हणणं असं हा विषय आहे ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत. अच्छा जे तुमच्या निवेदनात असेल तरी ठीक आहे पण ऑलरेडी आमच्या विभागाला मी सूचना दिलेल्या आहे की आपल्याकडे संविधान असलं पाहिजे. फक्त चांगली जागा ठेवला ते लोकांच्या दर्शनी वाचनासाठी आलं पाहिजे. बरोबर बरोबर त्याचा प्रचार प्रसार आणि प्रबोधन जर झालं नाही तर उपयोग काय बरोबर. तर आतमध्ये कोर्टमध्ये घ्यायचं का बाहेर घ्यायचं कारण ते व्यवस्थित राहिलं तर पाहिजे. तुम्हाला याची अजिबात कल्पना नाही की जे बाहेर जे ऑलरेडी गेटच्या समोर काय कल्पना ही जागा पण दिसत नाही याच्यामध्ये त्याच्या पूर्णपणे दिसत नाही. ऑलरेडी सुरू केलं कोणी आता इच्छा काय माहिती माझी आणखी एक अंतर येतो त्या नंतर आम्ही त्याला जोडून आता काय पण आपल्याला नवीन करणं गरजेचं होईल त्याच्यामध्ये. आपण एक सभा निवेदन फोटो घ्या सर. ठीक आहे नवीन मागणी काय ईश्वरराव की तिथं झालं पाहिजे होईल. बरोबर आमची काही मिटिंग झाली ना अनादर करणं किंवा हे काय हे विषय हा विषय नाही मित्र सूचना दिले ते चांगलं कसं राहिले हो लावलं म्हणून लावण्यात काही अर्थ नाही असं त्याचं वाटेल तिथे तिथे हाती जातो बरं असं चांगलं दिसेल. असं सांगायचं फोटो दिसला पाहिजे. परवा आणखी एखादी मी मुलाखत वाचली त्या संदर्भात एक कोणत्या दिलं होतं वाटतं ना युट्यूबला. तुम्ही घेतली त्यांची पोस्ट देऊन टाका. तुम्हाला काही कल्पना त्याबद्दल नाही आहे. मला विचारलं काय कल्पना आहे का साहेब त्यांना कल्पना आहे त्याचे पुरावे सादर करणार आहे कोणामुळे बंद करण्याचं. हा का आम्ही कोणाच्या आदेशामुळे आलोय असं कोणी दिला आदेश समजा आता कधी चालू संविधान दिवस आता सूचना तर दिलेल्या पेपर घ्यावं. माझी विनंती अशी होती साहेब की उद्या ऐकून घ्या चांगला प्लॅन करावा. मार्बल मध्ये करायचं का खिचडी एक्स्ट्रा करायचं चांगला प्लॅन करावं. असं लगेचच्या लगेच उद्याच्या उद्या चालू करायचं पेपर प्रोसिजर पूर्ण करून घेऊया आणि ते करूया. किंवा असं केलं तर थोड्या चांगलं व्यवस्थित करा पण समजा असं केलं तर उद्या निदान एखाद्या समजा लोकप्रिय बोलून त्याला भूमिपूजन जर केलं लोकेशन पण फायनल करायला पाहिजे ना. मी काय सांगितलं तुम्हाला बाहेर करायचं का आत कोर्स मध्ये करायचं लोकेशन प्रॉपर केलं म्हणून करण्याचा अर्थ नाही. प्रॉपर त्याचा फायदा पण झाला. काय सांगतो आपण प्रचार प्रसार प्रबोधनाच्या अनुषंगाने त्याचा वापर झाला पाहिजे. साध्य आपलं ते आहे. याच्या अगोदर जे बनवलं ठीक आहे तुम्हाला माहिती नाही तुम्हाला कल्पना नसेल परंतु ऑलरेडी स्ट्रक्चर बनलं होतं म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी प्लॅन बनवलं पाहिजे ना. आणि आता जे करायचं व्यवस्थित करूया तर पेपरवरती व्यवस्थित घेऊन करावं लागेल पण कशा पद्धतीनं करायचं हे महत्वाचं आहे. तर आपल्याला काही विरोध कोणाचा नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे सर ते निवेदन द्यायचं होतं मग आता पोलीस नाही त्याच्यामध्ये तुम्ही अपेक्षा आता आहात ऑलरेडी चर्चा झालेली आहे सूचना दिलेली आहे. आपण पण तेवढे संवेदनशील आहोत या विषयाच्या बाबतीत. आम्ही सर्व ठिकाणी आहे इव्हन मला तर तहसील ऑफिसला सुद्धा चालू म्हणजे मान्य तहसीलदारांनी सुद्धा सांगितलं आदेश दिला आणि करून घ्या. आता थोडस काम बाकी आहे. हा ना झालं पाहिजे. येऊ सर चालते चला ठीक स्कॅन केलं होतं.
दुसरी बाजूला बोलू. आणि हे आहे का रे? इच्छितो की आपल्याकडे भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती आहे वसईमध्ये. त्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त अनिल पवार साहेब यांना एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलं म्हटलं होतं की भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने भारताच्या संविधानाच्या प्रस्तावनेची कौन्सिल असलेला चौथरा महानगरपालिका मुख्यालय परिसरामध्ये व पालिकेच्या क्षेत्रातील विविध ठिकाणी सन्मानपूर्वक बसण्याबाबत भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती व क्षेत्रकांनी तसं पत्र दिलेलं होतं. आणि त्याची दखल घेऊन महापालिकेने म्हणजे त्यावेळेला पवारसाहेब आयुक्त होते आणि या ठिकाणी आपण या जागेवर उभे आहोत त्या जागेवरच ऑलरेडी इथे कौन्सिला बसवण्याचं काम चालू केलं होतं. त्याचे फोटो कॉपी आमच्याकडे आहे. असं असताना अचानकपणे कोणाचा आदेश आला काही कल्पना नाही, पण अचानकपणे ती कौन्सिला गायब झाली आणि या ठिकाणी त्याच जागेवर बघा कुठले तरी झाडं लावलेली दिसतात. तर ही जागा अशी आहे की त्या ठिकाणी त्या संविधानाचा प्रचार प्रसार होऊ शकतो. पब्लिक येते. संविधान भारताचं संविधान हे सर्वांना प्रिय आहे. सर्वांना या संविधानामुळेच आज हक्क अधिकार मिळालेले आहेत. आज समानता आहे, सर्व अधिकार आहेत हे संविधान मिळाले आहेत. आणि म्हणून संविधान जे आहे हे भारतासाठी सर्वोच्च आहे. आणि त्या संविधानाची या ठिकाणी एक प्रकारची विटंबना झाली असं मला वाटतंय. या ठिकाणी संविधानप्रेमी जनतेच्या भावना जोखलेल्या आहेत असे एकंदरीत जो मेसेज समाजामध्ये पोहोचतो आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय अडिशनल आयुक्त या ठिकाणी आयुक्त साहेब रजेवर असल्यामुळे माननीय अडिशनल आयुक्त झेरवाडे साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी ज्या जागेवर जी कौन्सिल बसवली होती ती अचानक गाव कशी झालेली आहे. लोकांच्या भावना दुखवलेल्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आदर ठेवून संविधानाचा आदर ठेवून त्या ठिकाणी कौन्सिल बसवण्यात यावी. संविधानाचे जे प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेची कौन्सिल या ठिकाणी सन्मानपूर्वक बसवण्यात यावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती निवेदन दिलेलं आहे. विनंती अर्ज दिलं त्यावरती त्यांच्या प्रतिक्रिया काय होते, त्यांनी काय सांगितलं? अच्छा, त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला एवढ्या समाधानकारक वाटलं नाही. ज्या अर्थी कौन्सिला बसवली त्या ठिकाणी काम चालू केलं, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर नेमले असतील ते आणि याची कल्पना त्यांना असावी असं मला वाटतंय. पण ते आता म्हणतात की मला त्याची कल्पना अजिबात नाहीये. तर असं होऊ शकत नाही. जेव्हा एखादा टेंडर पास होतं त्यांच्या सह्या होतात तिथे याचा अर्थ त्यांना माहीत असावं पण तिथे आपल्याला सांगत नाहीत. परंतु त्याने असं म्हटलं की आम्हाला आता पुढे बसवायचं का मागे बसवायची जागा आम्ही निश्चित करतो, आम्हाला संविधान बसवायचंच आहे आता आमची चर्चा झालेली आहे असं त्यांचं एक उत्तर आहे. पण ते उत्तर काय समाधान वाटलं नाही. ज्या ठिकाणी जी जागा आहे त्या जागेवर योग्य जागा आहे ज्या ठिकाणी ऑलरेडी कौन्सिल बसवली होती त्या जागेवरच ती पुन्हा बसवण्यात यावी आणि त्या ठिकाणी सन्मान व्हावा असं मला वाटतं. साहेब उद्या संविधान दिन आहे 26 नोव्हेंबर आहे आणि तात्काळ आता अतिरिक्त आयुक्तांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की लगेच कुठची गोष्ट करता येणार नाही. तुम्ही मागणी केली उद्या काय शुभारंभ वगैरे करता येईल का असं तुम्ही बोलले होते. ते बोलले की त्याचा ठराव घ्यावा लागेल, तशा पद्धतीने ती कौन्सिला बनवावी लागेल, त्याचा विचार करावा लागेल आणि नंतर त्या पद्धतीने ह्याच्या अगोदरच आम्ही सूचना दिलेले होते. जर ह्याच्या अगोदर अतिरिक्त आयुक्तांनी सूचना दिले होते तर रातोरात या वसई विरार शहर महानगरपालिकेचं ओपनिंग या ऑफिसचं होऊ शकतं. एका दिवसामध्ये त्याचे रातोरात करोडो रुपये खर्च करून हे करू शकतात. तर ही कौन्सिला संविधान कोणाच्या अशा नजरेत चुकताय आणि हे अतिरिक्त आयुक्त हे उत्तर देत आहेत की तुम्ही करू शकत नाही का? एका रात्रीत काही करू शकतात. काय वाटतं तुम्हाला? एकदम बरोबर आहे. एका रात्रीत काही करू शकतात. आणि जर आता ठरवलं तर उद्याच्या उद्या या ठिकाणी भूमिपूजन करू शकतात. पण त्याची मानसिक तयारी तशी दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की पब्लिकचे भावना दुखवलेल्या आहेत, जनतेच्या भावना दुखवलेल्या आहेत, संविधानप्रेमी लोकांच्या भावना दुखवल्या आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी कदाचित ह्या छोट्या गोष्टीसाठी कारण हे काम आहे हे त्याची नैतिक जबाबदारी आहे. असं असताना ते जर कोणाच्या आदेशाने जर ते टाळाटाळ करत असतील तर निश्चितपणे या ठिकाणी भावना लोकांच्या दुखवल्या आहेत. मोठा आंदोलन मोर्चा या ठिकाणी आरपीच्या वतीनं आम्ही आज या संविधान समिती आहे नैतिक जबाबदारी या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या 8-15 पूर्ण केल्या नाहीत तर आरपीआयच्या वतीने काय करणार? मोठ्या आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला काय मोठं आंदोलन करावं लागेल. आणि ह्या जनतेच्या वतीनं
RTI करणार जनतेच्या वतीने करणार आहे, कारण जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत या आणि संविधानाच्या संदर्भात अनेकांच्या भावना आहेत की उलट हे संविधान संपूर्ण म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये हे कंपल्सरी केलं पाहिजे आणि आता आणि सगळ्यांच्या भावना आहेत. शासकीय दरबारी म्हणजे कार्यालय तिथे समोर लावलं गेलंय, लावण्याच्या सूचना पण लोकांना दिल्या आहेत. इव्हन मान्य तहसीलदार साहेब यांनी सुद्धा त्यावेळेला तिथे आदेश दिलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा हे काम चालू आहे. तर असं प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या बाहेर त्या ठिकाणी प्रसार व्हावा म्हणून ते व्हायला पाहिजे. ही जनतेची भावना आहे, सर्वांची भावना आहे आणि या ठिकाणी असं का अचानक झालं हे आम्हाला समजलं नाही, म्हणून त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आलेलो आहोत. आणि मला वाटतं की निवेदनाचा त्यांनी विचार जर लवकरात लवकर केला नाही तर मात्र पुढचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मोठं आंदोलन होईल, पुढे काय होईल सांगता येत नाही. पब्लिकच्या भावना आहेत, त्यामुळे आमच्या विनंती आहे, निवेदन दिलं विनंती आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी ह्याच जागेवर ही जागा योग्य जागा आहे, हा महापालिकेचा एंट्रीची जागा आहे. या ठिकाणी जिथे तुम्ही केलं होतं त्या ठिकाणी ते पुन्हा बसवण्यात यावी आणि या ठिकाणी त्याचा प्रसार योग्य होईल, सर्वांना वाचन करता येईल अशी आमची भावना आहे.